पिंपळनेरमध्ये शिंदे गटाचा जोरदार प्रचार. नगराध्यक्ष नगरसेवक उमेदवारांसाठी कॉर्नर सभेतून विरोधकांवर टीकेची तोफ. पिंपळनेर शहरातील संत ठाकूरसिंह ज्ञानपीठ हायस्कूल येथे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ शोभाताई नेरकर आणि विशाल सोनावणे वार्ड क्रमांक 4 यांच्या प्रचारासाठी एका भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल पाटील तर विधानसभा प्रमुख संभाजी शिवाजी अहिरराव, तालुका अध्यक्ष विशाल देसले, पंकज मराठे, सरपंच अमोल सोनावणे यांच्यासह शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजपर्यंत अनेक लोकांना आपण निवडून दिलेला आहे. आपण 25-30 वर्षापासून या सगळ्या कॉलनी एरियामध्ये आपण रहिवास करतोय, परंतु आपले मत घेतलेल्या लोकांनी आपला विकास नाही केला. साधी मुरुमची पाठी टाकायला कोणी नाही आलं. मोठमोठ्या वर्गना करतायत की आम्ही असं केलं, हे रस्ते केले, ते केलं. परंतु मित्रांनो, मी आवर्जून सांगेल या ठिकाणी, ताई आमदार झाल्यानंतर ताईंनी या ठिकाणी जवळपास 1.5-2 कोटीचा निधी टाकण्याचा प्रयत्न टाकलाही, परंतु त्या निधीवर आपलं या ठिकाणी भागणार नव्हतं. कारण 100 वर्षाची ग्रामपंचायतीचा बॅकलॉग हा आपल्या आमदार निधीतून 5 कोटी आमदारांना पूर्ण तालुक्यासाठी निधी येतो आणि या निधीमधनं आपला पिंपळनेरचा इथं हजारो कोटीची गरज आहे. 5 कोटी हे पूर्णच्या पूर्ण 5 वर्षाचे 5-5 कोटी टाकले असते तरी 25 कोटी मध्ये आपलं काही झालं नसतं. परंतु ताईंनी एक विचार केला की आपल्याला ग्रामपंचायत ठेवून चालणार नाही, आपल्याला नगर परिषद केली पाहिजे. तर ताईंनी नगर परिषदेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते तेव्हा त्यांना मनात एकच राहायचं, ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी विकास करण्याचा स्कोप नव्हता. कारण की तालुक्यात ग्रामपंचायत म्हटल्या की 200 ग्रामपंचायत आहेत आणि नगर परिषद म्हटली की साक्रीची नगर परिषद एक आणि आता दुसरी झाली. म्हणजे निधी जर आमदारांकडे 5 कोटी आला तर 5 कोटी मध्ये 200 लोकांना डिवायडेशन करता येत नाही. म्हणून जे ठराविक गाव आहेत प्रत्येका वार्ड क्रमांक 4 मधील शेकडो नागरिक आणि महिलांनी सभेला गर्दी केली होती. सभेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका केली. विकासाच्या मुद्द्यावर भर देत आम्ही आधी काम करतो आणि नंतर मतदारांना मते मागतो अशी भूमिका मांडली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना आम्ही कोणाच्याही दादागिरीला घाबरत नाही. मुळातच शिवसेना ही जशास तसे उत्तर देण्यासाठी जन्माला आलेली संघटना आहे असा आक्रमक इशारा देत शिंदे गटाने पिंपळनेरच्या निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढवला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. आपल्याला पिंपळनेर नगरी ही सुंदर, स्वच्छ आणि विकसित शहर आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचंय, विकास करायचंय आणि त्या विकासावरून या ठिकाणी 2 मिनिटात बोलणार आहे. शिंदे साहेबांनी ही 101 वर्षाची 102 वर्षाची नगर पंचायत, ग्रामपंचायत ही आपल्याला नगर परिषद करून दिली. नुसती नगर परिषद करून दिली नाही, विकास कामासाठी या ठिकाणी आपल्याला 101 वर्षाची भेट, 101 कोटी रुपये देऊन या ठिकाणी आपल्याला भेट दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये, आपल्या वार्डामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये जी विकास कामं करायची आहेत ती येणाऱ्या काळामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला परिपूर्णपणे या ठिकाणी रस्ते, लाईट, पाणी आणि आरोग्याचं मी जास्त काही बोलणार नाही. नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार. शेवटी जनता जनार्दन ही अगोदरच निर्णय करून घेत असते. निवडणुकीला ज्या वेळेस तयारीला सुरुवात होते तेव्हा जनतेच्या मनातला नगराध्यक्ष निवडला गेलेला असतो. फक्त औपचारिकता बाकी असते आणि ती औपचारिकता येणाऱ्या 2 तारखेला
तुमच्या हाताने त्या ठिकाणी धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून ह्या पिंपळनेर नगर परिषदेचा नुसता विजयच नाही आपला, तर ह्या पिंपळनेर नगर परिषदेचा इतिहास या ठिकाणी घडणार आहे.